मुक्ताबाई महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। गुरुजोग महाराज जय। ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय। आदि शक्ती मुक्ताबाई की जय। देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीचा जीव सुख पावे माझा, बरे केशिराजा कळो आले, ठाव दे चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तीशी अखंडित, आस भय चिंता लाज काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा, मागणे ते एक हेची आहे आता, मुखी नाम संत संग दे, तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरे केशिराजा कळू आले, तुका म्हणे नको वरपंग देवा, तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध, तरीचा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळो आले, नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन। निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने। आद्यत्रय जननी देवाची संपाद्य ज्ञानंच, विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः, अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन्, ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी, विठ्ठल देवाता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीचा जीव सुख पावे माझा, बरे केशिराजा कळू आले। संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 6 चरणाचा भगवान परमात्म्याकडे करुणा मागणारा, कृपेचं दान मागणारा, नवे नवे परमार्थिक साधने करता
तू माझ्यावर एक उपकार कर अशी प्रार्थना करणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल. एका नैमित्तिक कारणाच्या निमित्ताने होऊ घातलेली एक दिवसीय कीर्तन सेवा आज माझ्याकडे आलेली आहे. आपल्याला सगळ्यांना श्रुत आहे, माहिती आहे, वैकुंठवासी प्रातस्मरणीय नारायण नवनाथ शेलार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या स्वकीयांनी, त्यांच्या आप्तजांनी या गोड कार्यक्रमाचं केलेलं हे नियोजन आहे. मी मनापासून सगळ्यांना वंदन करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या परिवारातले सन्माननीय सगळे सदस्य, नारायणदादांचे वडील नवनाथ ममताजी शेलार, मातोश्री जिजाबाई नवनाथ शेलार, त्यांचे सहोदर, ज्या भावाने एका भावाकरता केलेला खूप मोठा हा भक्ती उत्सव आहे, हा सोहळा आहे, ते आदरणीय योगेश नवनाथ शेलार, भाऊजाई सोनाली योगेश शेलार, पत्नी पूजा नारायण शेलार, नवनाथ बाबांचे नातू, नारायण बाबांचे सुपुत्र श्री विशाल नारायण शेलार आणि सारिका नारायण शेलार, या संपूर्ण कुटुंबाच्या संयुक्त विद्यमाने आज माझ्याकडे ही कीर्तन सेवा आपण सुपूर्द केलेली आहे. मी मनापासून योगेशरावांना धन्यवाद देतो. भावाभावांमधलं प्रेम आपल्याला फार दिवस अनुभवता आलं नाही. तसं तर नारायण भाऊंचं वय केवळ 42 वर्षाचं. अत्यंत गरिबीतून आपल्या आयुष्याला सुरुवात केली. कष्ट करता करता एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या नवलौकिक केलं, आपल्या नावाचा लौकिक मिळवला. आईवडिलांना सोन्याचे दिवस दाखवले. ज्या मात्या पित्यांनी माझ्याकरता कष्ट केले त्यांच्याकरता मी काहीतरी केलं पाहिजे असा अट्टहास, अशी खुणगाड जीवनाशी बांधून वैकुंठवासी नारायण भाऊंनी अपार कष्ट केले. कोणाला असं वाटतं आपल्या कुटुंबाची वाटचाल आहे त्यातून बाहेर निघून ती पुढे यावी, आहे तसंच राहावं असं कोणाला वाटतं? आहे तसं राहावं असं जर प्रत्येकाला वाटलं असतं तर तुम्ही मी या कीर्तनातही नसतो, या प्रवासातही नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी इच्छा आकांक्षा जरूर आहेत. त्यातली सगळ्यात मोठी इच्छा आहे की मी आहे तिथून पुढे आलं पाहिजे. 2-4 वेळेला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढवलेला माणूस 2दा लढवेल, 3दा लढवेल, 4थ्यांदा निवडणूक लढवायची त्याची इच्छा होत नाही. तो जर निवडणूक लढायची इच्छा करत असेल तर त्याची सामान्यतः इच्छा असते मी 3 वेळेला सदस्य झालो, आता निदान गावकऱ्यांनी सरपंच पदाची माळ माझ्या गळ्यात घातली पाहिजे, आहे तिथून पुढे जावं. हा सामान्यतः जीवनाच्या स्वाभाविक स्थितीचा प्रवास आहे. तिथून पुढे जावं कोणालाही वाटतं. माझी प्रगती व्हावी, काही नवीन वाटचाल जीवनात अनुभवता यावी असं प्रत्येकाला वाटतं. चाल कर गाता 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 कधीतरी एखादा दिवस आपण फेटा बांधावा, कधीतरी आपण कीर्तन करायला लागल्यावर आपण कधीतरी रामकथा, कधीतरी भागवत कथा, कोणालाही वाटणं साहजिक आहे ना. का? दोष नाही, तो ती मानवी स्वभावाची स्थिती आहे. आहे तिथून पुढे जावं असं प्रत्येकाला वाटतं. तसं नारायण भाऊनी, माझ्या वडिलांनी जर मला कष्ट करून सांभाळलं असेल, माझ्या माऊलीने अत्यंत गरिबी सहन करून नवनाथ बाबांबरोबर प्रपंच थाटला असेल, तर आता त्या प्रपंचाला, पोरांना आवरा जरा, त्या प्रपंचाला चांगले सुगीचे दिवस दाखवावे असा माझाही दंडक आहे, माझंही व्रत आहे. आणि त्या व्रताला अनुसरून वैकुंठवासी नारायण भाऊंनी कष्ट केले. परंतु काय असतं, आरोग्याकडे दुर्लक्ष. मला असं वाटतं खूप काही आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखं आहे. मला योगेशरावांनी सांगितलं, महाराज आमच्या दादांनी प्रचंड भीती बाळगली दवाखान्याची. रोज ओमीच्या 2 गोळ्या, ऍसिडिटीचा त्रास होता. माझा प्रवास आहे 2-250 किलोमीटर फिरायची ते रोज, आणि त्या प्रवासाने मला पित्त होत आहे. आरोग्याकडं, शरीराकडं दुर्लक्ष किती महागात पडू शकतं. एक नारायणरावासारखा चांगला व्यक्ती आपल्यातून निघून गेला. दुर्लक्ष केलं, मला पित्त होत आहे, ऍसिडिटी होत आहे म्हणून रोज गोळी घेतली, 1 नाही 2-2 गोळ्या घेतल्या. दुर्लक्ष केलं, डॉक्टरांना दाखवलं नाही. परमेश्वरानं त्यांचं आयुष्यच तितकं ठेवूनच दिलं असेल. त्या बाळांना घ्या जरा, मी सांगतोय, ज्यांचे बाळ आहे त्यांनी जवळ घ्या.
घरच्या लोकांना जरी त्या बाळांचं कौतुक वाटत असलं तरी कीर्तनकाराला ऐकणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे आपले बाळ आपल्याजवळ सांभाळा जरा, बरं होईल. विठ्ठल विठ्ठल आणि त्यांचं स्वादुपिंड दुर्धर आजार जडला. स्वादुपिंडालाच त्रास झाला, जो एक महत्वाचा पार्ट आपल्या शरीरातला आहे. आणि नारायणरावांना आपल्यातून इहलोकाचा प्रवास संपवावा लागतोय. पण योगेशराव भावाच्या पश्चात विशालदादांची, त्या मुलगी सारिका असेल त्यांची, पूर्ण परिवाराची, नवे नवे मात्यापित्यांची जबाबदारी तुम्ही ज्या चिकाटीनं, ज्या मेहनतीनं सांभाळताय. तुमचे भाऊ जिथं आहे तिथं समाधानी असतील की मी जे माझ्या भावाकरता केलं त्याची योग्य परतफेड करणारा भाऊ माझ्या पदरात परमेश्वराने घातला. मला ज्या वेळेला त्यांनी संपर्क साधला, महाराज मला एक भावाचा चांगला सोहळा करायचा आहे, परिसराने गावाने नाव घेतलं पाहिजे असा सोहळा करायचा आहे. भावाकरता मला चांगलं कीर्तन, चांगले गायक वादक, खूप चांगला सोहळा झाला पाहिजे असा माझा आग्रह, असा अट्टहास आहे. त्यांच्या बोलण्यातून त्यांची आर्तता, त्यांचं भावाप्रती असलेलं प्रेम. सख्खे सख्खे भाऊ आहे, पण गावात बोलत नाही, दर महिन्याच्या तारखेला कोर्टात बोलतात. दयनीय अवस्था आहे. ते कोणीतरी म्हटलंय व, अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात, कुणी एकत्र नांदत. ओ कुणी एकत्र नांदत, कुणी दूर दहा हात. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात, नाथा घरचे भोजन सारा गाव पंगतीला, दैवात सर्वामुखे आग्रहाने भरविला. थोर संतांच्या या कथा आम्हा साऱ्यांच्या मुखात. अरे देवा देवा देवा, अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. भांडणारी भाऊ पाहिले की मला वाटतं एका आईच्या उदरातून जन्म घेतला आणि प्रॉपर्टी करता, विधभर जागे करता कोणी भाऊ भावाला सहकार्य करत नाही. पण माझ्या भावाने जर माझ्याकरता काही केलं असेल तर माझ्या भावाकरताही त्याच्या मुलाबाळांकरता करण्याची वेळ माझ्यावर आलेली आहे. योगेशराव काका म्हणून नाही, बाप म्हणून विशालरावांचा सांभाळ तुम्ही करताय. एका भावाच्या लेकरांना किती जीव लावावा. माझ्या पोरांमध्ये, माझ्या भावाच्या लेकरांमध्ये कुठलाही भेद असू नये, कुठलाही अंतर असू नये. ही जी काळजी आपण आपल्या आयुष्यात घेताय, निश्चित परमात्मा तुमच्या पदरात फळ घालेल. काय कोणावर कोणता दिवस कधी येईल काही सांगता येत नाही महाराज. भावावर प्रेम दाखवणं वेगळं आणि एखादी जबाबदारी खांद्यावर घेऊन आयुष्य सर करणं वेगळं. ते तुम्ही सांभाळताय. मी नारायणरावांच्या चरणी अभिवादन करतो. योगेशरावांना धन्यवाद देतो. महाराष्ट्रातलं भजन वैभव कीर्तनाला इथे उपस्थित आहे. संगीत अलंकार आदरणीय ओंकार महाराज जगताप आहेत. संगीत अलंकार आदरणीय कैलाजी महाराज पवार आहेत. मृदंग साथीला महाराष्ट्रातलं मृदंग विश्व संकेजी महाराज आरोट्या आहेत. आमच्या संदीपनी गुरुकुलातली सगळी ही कावनईवरून आलेली सगळी विद्यार्थी बांधव आहेत. जिवाळा नावाचं एक दर्जेदार चॅनल इथं कीर्तन सेवेकरता उपस्थित आहे. महाराष्ट्रामध्ये सिस्टीमच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाला ज्या मुलाचं नाव घेतलं जातं अशा आदरणीय आमचे नंदू दादा धुळ्यावरून या कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याला करुणा प्रार्थना करताय. देवाच्या चरणी करुणा समर्पित करताय. देवा तू आमचा ऐक. जी जी अभंग देवा या शब्दाने सुरू झाली
त्या अभंगाची सुरुवात उद्घोषानं करता येत नाही. समर्पक चाल ओंकार महाराज तुम्ही अभंगाला पहिल्यांदा गायली. ही चाल जर एखाद्या दुसऱ्या गायकाने किंवा एखाद्या व्यक्तीने गाण्याचा प्रयत्न केला असताना चाल बदलून आवेशात ती चाल गायली असली तर हा अभंग गोड वाटला नसता. का? कारण या अभंगाची सुरुवात आहे देवा या पदाने, या शब्दाने. देवा म्हटलं की असं म्हटलं नाही देवा असं नाही. देवा देवा ताईसा करी उपकार. नाथ महाराजांचा अभंग आहे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा या शब्दानं सुरुवात झाली. अत्यंत करुणेनं, अत्यंत विनयानं तुकोबार यांच्या वाणीची सुरुवात आहे. कसं देवाकडं मागावं आणि काय देवाकडं मागावं हे तुकोबाऱ्यांकडूनच शिकायला मिळतं. ते तुकोबाऱ्यांचं ऐकूनच भगवंताकडं मागावं. जसं घराचं बांधकाम होईपर्यंत कोणाचं ऐकावं? इंजिनियरचं ऐकावं, आर्किटेक्टचं ऐकावं. आपल्या घराचं काम यशस्वी व्हावं असं वाटत असेल तर इंजिनियरचं ऐकावं. अहो शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिक्षकाचं ऐकावं. केसचा निकाल आपल्या बाजूने लागेपर्यंत वकिलाचं ऐकावं. नाही ऐकलं तर आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे. म्हटले सायकलवर एका माणसानं भारा घेतला गवताचा आणि तो भारा घेऊन गावाकडे निघाला. घराकडे जाताना रस्त्याने एक बाई चालली होती. उतरता भाग होता. त्या उतारावरून खाली उतरत असताना याच्या सायकलची ब्रेक फेल झाली. पूर्ण हँडलला ते ब्रेक दाबले पण ब्रेक काही लागत ना. त्याला समजलं आता ब्रेक गेलेले, मागे ओझ आहे आणि आपण उतारावर आहे. रस्त्यानं चालणाऱ्या त्या बाईला तो आवाज देतो, ओ बाई सारखा बाजूला, ओ बाई सारखा बाजूला, ओ बाई अहो धडक लागेल तुम्हाला, सारखा बाजूला, अहो ओझ आहे माझ्या मागं, सायकलला ब्रेक नाही, सारखा बाजूला. ते बाय काय बाजूला झाली नाही. आता ते तिच्या नवऱ्याचं ऐकत नाही, याचा ऐकीन. तो दणका बसला, ती बाई खाली पडली. हा घरी आला भारा घेऊन. त्या बाईनं गुन्हा दाखल केला याच्यावर. याला पोलिसांनी खेचून नेलं. गुन्हा दाखल केल्यानंतर चक्रा चालू झाल्या. पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख. कोर्टात तारखा नुसत्या चाललेल्या. निकाल सुनावण्याची वेळ आली. त्या बाईचा वकील आणि याचा वकील दोघी वकील भांडताय. त्या बाईच्या वकिलांनी सांगितलं होतं, ताई निकाल आपल्या बाजूने लागणार नाही, नुकसान भरपाई भेटणार आहे, तुम्हाला धडक लागली दवाखान्याचा खर्च सगळा भरून काढतो, तुम्ही सगळं माझ्यावर सोडा, तुम्ही फक्त उभे राहा कोर्टात. जज साहेबांनी त्याला विचारलं, त्या सायकलवाल्याला, का रे बाबा, अरे तुझ्या सायकलला ब्रेक नव्हते भल्या माणसा, तू कशाला बिना ब्रेकची सायकल रोडला आणायची रे? तर म्हटलं, साहेब मी घरून निघाले तेव्हा सायकलला ब्रेक होते, सायकल व्यवस्थित चालत होती. अरे मग ब्रेक गेल्यावर तर सायकल ढकलत न्यायची घराला. साहेब ब्रेक गेले सायकलचे, पण कुठे गेले? उतारावर गेले. तिथं उतरूही शकत नाही. माझ्या सायकलवर ओझ, ब्रेक माझ्या सायकलचे गेले, हा माझा दोष होता, मी तो मान्य करतो. बस बस. आता त्या बाईचं नुकसान भरपाई करून द्यावी लागेल. तिला खूप लागलंय, गरीब मावली आहे, तिला दुखापत झालीये, बरेच पैसे दवाखान्यात गेले. काय म्हणता? त्यानं आपली खाली मान घातली आणि खालीच पाहत राहिला, शब्द बोलला नाही. वकील म्हणतो, मी काय म्हणतोय, जज साहेब काय म्हणताय, नुकसान भरपाई करून द्यावी लागेल. हा तसाच उभा. अहो मी काय म्हणतोय, नुकसान भरपाई करून द्यावी लागेल. हा तसाच उभा. ती बाई राहिली आणि त्याला म्हटली, आता काय दातखीड बसली का तुला? तेव्हा तो मोठा ओरडत होता, बाई बाजूला वा, बाई बाजूला वा, बाई बाजूला वा, ब्रेक नाही सायकलला, बाजूला वा, धडक लागेल, बाई बाजूला वा. तो म्हणे आपलं काम झालं. जे साहेब म्हटले, मावशी तूच त्याच्या सायकलच्या नुकसान भरपाई करून दे. अगं तो जर तुला सांगत होता की बाजूला हो बाजूला हो, ते तुला ऐकता आलं नाही, आता कशाला गुन्हा दाखल करते? केसचा निकाल आपल्या बाजूला लागेपर्यंत त्याच ऐकावं महाराज, नाही तर असं वांग्यात घोळं जातं. ती कीर्तन होईपर्यंत कोणाचं ऐकावं? महाराजाचं ऐकावं. लग्न होईपर्यंत तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? लग्न होईपर्यंत माणसानं कोणाचं ऐकावं? आई वडिलाचं ऐकावं. आणि लग्न झाल्यावर
बरं हे जाऊ द्या, पण जन्मभर मात्र माणसानं संतांचं ऐकावं. विठ्ठल विठ्ठल संतांचं ऐकत 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 आपल्या आयुष्याचं सोनं मनुष्यानं करून घ्यावं. संतांचं ऐकून देवाची कृपा संपादन करणं मानवी आयुष्यातला, मानवी जीवनातला खूप मोठा पुरुषार्थ आहे. तसं कृपा हा शब्द इतका गोड आहे, पण तो परमार्थातच शोभा देतो, प्रपंचात त्याला शोभा नाही. माणसं प्रपंचात लिहिता मातृपितृ कृपा लिहिण्यापुरतं येते, कोणी कृपा मानत नाही. तात्यांची कृपा, नानांची कृपा काही नाही, तो शोभा नाही देत प्रपंचात. काही माणसं म्हणतात आमच्या विहिरीला पाणी लागलं, पांडुरंगाची कृपा. शोभता का होते? आमच्या मुलाचं लग्न झालं बुवा, काय कृपा झाली, शोभतं ते? नाही नाही. आमच्या आंधळे वासुदेव नाट पाठ झाले, कृपा आहे. आमच्या गवळणी पाठ झाल्या निळोबरांच्या, कृपा आहे असं म्हटलं पाहिजे. ही कृपा आहे. या कृपेस पात्र ठरावं याकरता प्रपंचातच तो शोभून दिसतो. समजा 1 कोटी रुपयाचा हिरा घेतला, किती? 1 करोड. तो तांब्यात मळवलेला चांगला दिसेल की पितळात मळवलेला चांगला दिसेल? कशात? 1 कोटी रुपयाचा हिरा. तुम्ही जरा बोलत नाही, काही ताण आहे का तुम्हाला? टेन्शन आहे का तुम्हाला? काही आजारी आहे का तुम्ही? बोला जरा. 1 कोटी रुपयाचा हिरा तांब्यात चांगला वाटेल की पितळात? अरे सोन्यात. काय तांब्या पितळाचा संबंध आहे? 1 करोड रुपये खर्च केले, तो 1 कोटी रुपयाचा हिरा सोन्याच्याच अंगठीत मडवला पाहिजे. तसं तांब्या पितळात जसा तो शोभा देत नाही, तसा कृपा नावाचा हा मौल्यवान शब्द पारमार्थिक साधनेतच मुडवला पाहिजे. तो प्रपंचात फार स्वारस्य देत नाही, प्रपंचामध्ये फार त्याला थारा नाही, किंमत नाही. कृपा संपादन करायची असेल तर ती संतांच्या अनुवादातूनच संपन्न करा, तरच तुम्हाला मला आनंद देईल. कशी कृपा भगवंताची होईल? परमात्म्याला काहीतरी मागा. काय मागा? हे संतांकडून अपेक्षित असलेलं मागा. तुकोबारे म्हटले, देवा आमच्या आयुष्यातली परमार्थिक साधना यशस्वी व्हावी असं जर तुला वाटत असेल तर तू आमच्यावर एक उपकार कर. कोणता कर? देवा ऐसा करी उपकार, देवा ऐसा करी उपकार, देवा ऐसा करी उपकार, देवा ऐसा करी उपकार, देवा ऐसा करे उपकार, देवा ऐसा करे उपकार, देवा ऐसा करे उपकार, देवा ऐसा करे उपकार, देवा
म्हणतात तुकोबर आहे का, देवा आता ऐसा करी उपकार, आमच्यावर तो उपकार कर. उपकार करणं मूळतः हा स्वभावच भगवंताचा आहे. माणसं कोणालाही म्हणता आमच्यावर उपकार करा, तो भाग निराळा आहे. पण व्यवहारामध्ये कोणी कोणावर उपकार कधी करत नसतं, ध्यानात ठेवा. उपकार करण्याची भाषा वापरतो आपण. विनामूल्य तुमच्यावर कोणी उपकार करत नाही. तुम्हाला एखादा सहकार्य करू शकतो, उपकार करू शकत नाही. पण सहकार्य करताना यानं परत त्याची परतफेड करावी ही अपेक्षा असते. भगवान परमात्मा या भावनेनं उपकार करतो की यानं मला काही नाही दिलं. निम्मे लोक, निम्मे काय 90% लोक तुमच्या माझ्या सहित भगवंतानं जे दिलंय त्या उपकाराची सुद्धा जाणीव नाही. जे तेची कृपाला ही जे गुरु तेथेच म्हणे वे विचारू, तरी मी का भस्मासुरू. अर्जुन म्हणे कोण उपकार करणार देवावर, देवाने ज्यांच्या ज्यांच्यावर उपकार केले ते देवाला झाले. अहो एका राक्षसानं देवाला माझ्यावर उपकार कर अशी प्रार्थना केली. तो म्हटला देवा माझ्यावर उपकार कर, माझ्यावर उपकार कर. भगवान महादेव प्रसन्न झाले. माझ्यावर उपकार कर बाबा. काय उपकार करू. भगवान महादेव म्हटले तुला काय पाहिजे मला सांग. ऐका ऐका कीर्तांगडीकर, लिमगावकर, बऱ्याच गावची माणसं असतील इथं. काय पाहिजे रे तुला. तो म्हटला मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो जळून भस्म झाला पाहिजे, भस्मासूर. बर परमात्मा म्हटले घे, तात असतो. आता देवाचं नाव आशुतोष, लवकर तृप्त होणारा परमात्मा. दिलं. तो म्हणे एवढ्या लवकर कोणी उपकार करतं का. माझा विश्वास होत नाही हो, तुम्ही मी मागितलं आणि तुम्ही दिलं. भगवान म्हटले अरे दिलं तुला बाळा. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही. अरे दिलं तुला, ठेव कोणाच्या डोक्यावर तुला हात ठेवायचंय तुझ्या वैऱ्याच्या, तो जळून भस्म होईल. तो म्हणे पण हे खरंय की खोटं हे तपासायला इथं तुमच्याशिवाय कोण आहे. मग मला असं वाटतं तुमच्याच डोक्यावर एकदा हात ठेवावा. भगवान महादेव निघाले पडत आणि त्यांच्या मागं हा भस्मासूर. काय ताप झाला. परमात्मा म्हटले नसता उपकार केला गड्यावर, याच्यावर आपण उपकार केले आणि आपल्या मागं सुटला. भगवान पुढं आणि भस्मासूर मागं. आता देवाची दया स्वतः भगवान श्रीकृष्णाला, भगवान विष्णुराजाला आली आणि त्या विष्णू परमात्म्यानं मोहिनीचं रूप घेतलं. मोहिनी हा देवाचा अवतार आहे. मोहिनीचं रूप घेतलं आणि त्या भस्मासुराच्या पुढे गेले. त्यानं तर एकदम सौंदर्य पाहिलं. अरे बापरे, सौंदर्य पाहिल्यावर माणूस, एखादी रील आली तर माणूस पुढं लोटत नाही. ती तर डायरेक्ट मोहिनी पुढं होती. सोपं आहे का ते. तिच्या सौंदर्याचा परिणाम मोहिनी परमात्म्याला पाहिलं आणि भस्मासूर थांबला. बापरे, मैं तुम्हारे बिना जी नहीं सकता. तो म्हणे आप कहां से आए. ते म्हणे मैं तुम्हारे लिए आई, छोड़ दो सब, क्या मुझसे शादी करोगे. देव आहे तो, पान लीला परमात्म्याची. भगवान महादेवाला जाऊ दिलं पुढं आणि याला उभं केलं मध्ये. तो म्हणे मैं जरूर करूंगा आपसे शादी, पर आपको डांस आता है क्या, नाच गाना आता है कुछ. हाँ बोले आता है. चलो तो लगाओ तो एक ठुमका, वाजवा ताल संकेत. राक्षसाला असाच आवाज लागतो, वेगळाच लागतो काहीतरी. ते सगळे आरडा ओरड चालू झाला. मग भगवान महादेव पुढे निघून गेल्यावर मोहिनी परमात्म्यानं ताल धरला. ऐका विनोदाचा भाग सोडा. परमात्मा ताल धरतो, कधी कमरेवर हात ठेवतो, कधी एक हात खांद्यावर ठेवतो, एक हात कमरेवर ठेवतो, कधी दुसरा हात खांद्यावर ठेवतो, दुसरा हात कमरेवर ठेवतो. स्वतः परमात्म्यानं एक हात डोक्यावर ठेवला त्याचा आणि एक हात कमरेवर ठेवला आणि त्या भस्मासुरानंही त्याचा हात डोक्यावरती ठेवला. हात ठेवता बरोबर जडून भस्म झाला. केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारे आणि केलेल्या उपकाराशी कृतज्ञ होणारे दोन्ही प्रकार इथं पाहायला मिळतात. असे भक्त भेटल्यावरही याचा मूळतः उपकार करण्याचा स्वभाव काही जात नाही. म्हणून तो बरं इकडं तिकडं म्हणत नाही, त्यालाच तो उपकार कर आमच्यावर. तुला कृतज्ञावरही उपकार करता येतो, पण आम्ही कृतज्ञ नाही. आम्ही कृतज्ञ आहोत, पण आमच्यावर जो उपकार करतो आमच्या स्वार्थाचा नाही. देवा भक्ती साधना घडण्याकरता या देहानं आम्हाला सहकार्य करावं. अरे एरवी 14 दिवस भूक लागत नाही, एकादशीला पहाटेच. हा ऐकत नाही रे आमचं. वारी आली 11 महिने आम्ही ठरवतो की आम्ही निवृत्तीनाथांसोबत पायी जाऊ. हा निवृत्तीनाथांच्या वारीचा रस्ता आहे. तुमच्या जवळून पालखी जाते. वर्षभर ठरवतो आपण
मी निवृत्तीनाथांची यंदा पायी वारी करेल, पांडुरंगाला जाईल पायी. 11 महिने विचार टिकतो, पण प्रस्थानाची वेळ आली की माणसाला मात्र सगळ्यात मोठी अडचण उंबरठा असते. तो ओलांडावाच वाटत नाही सोडावं वाटत सगळं. का? देह त्यावेळेला सहकार्य करत नाही. देह कोणाला सहकार्य करतो? या पोरांना तुम्ही जर विचारलं का रे काय होणार तुम्ही, कोणी म्हणतं डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, वकील होणार, कलेक्टर होणार. हेच पोरं मोठे झाले की म्हणतात शिपायाच्या जागा निघल्यावर फोन करा. का? देह लहानपणा जेवढं सहकार्य करतो तेवढं तो मोठ्यापणी करत नाही. तुकोबाराय म्हटले आम्हाला नाही रे सहकार्य करत. तुकोबारायांचं एक सुंदर प्रमाण आहे. महाराज बोलतात नवय निग्रह देवाची दंडन दंडन होय निग्रह देवाचे दंडन. नवय निग्रह निग्रह देहाची दंडन दंडन होय निग्रह देवाचे दंडन. नवजे भूकतान सावली नवजे भूकतान सावली, नवजे भूकतान सावली. नवजे भूकतान तरी नित्य नित्य करी आळवण आळवण तरी नित्य नित्य करी आळवण नित्य नित्य करे आळवण, करे नित्य नित्य करे आळवण. हे प्रमाण आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. आपल्या सगळ्यांसाठी बसलेल्यांपेक्षाही. काय तुकोबारांची भाषा आहे. काही हो तरी नित्य नित्य करी आळवण माझा अभिमान असू द्यावा. कशाचाच अभिमान देवाला आपला मिरवता आला नाही. तर आपण हा जो प्रवास करतोय, हे जी उपासना करतोय, याचा अभिमान देवाला मिरवावंच लागणार आहे. महाराज अरे तुम्ही रागानं म्हणा, लोभानं म्हणा, द्वेषानं म्हणा, तुमचा अभिमान त्याला मिरवावंच लागणार. भगवंताचं नाव ज्यानं घेतलं त्याचाच अभिमान देव मिरवतो. आज याची किंमत कळत नाही, पण आपण ज्या वेळेला खरंच उतारवायला लागू त्यावेळेला आपली केलेली खरी परमार्थिक साधना, तुम्ही घेतलेला हरिपाठ, तुम्ही केलेलं भगवंताचं चिंतन, तुम्ही केलेला एकांतातला नामजप, केलेला विधी, हे सगळं उपयोगाला येत असतं. ध्यानात ठेवा. तुकोबारायांचा किती मोठा पुरावा आहे. त्याची बाई बाजारात गेली पाहायला, त्याचे डोळे उघडले होते, त्यानं त्या बाईकडे पाहिलं. तो म्हणते बाई तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटून राहील. ते बाई म्हणते तो मेला मली वय खत नाही. आता आमच्या भाषेत सांगितलं जातं खानदेशात. याचा अर्थ आहे देहाचा विसर त्याला पिल्यानंही पडतोच ना. अहो गटारीत पडलेला असला आणि एखादं डुक्कर चाटायला लागलं, चुकून डुकराची शेपटी हातात आली तर तो म्हणू शकतो आली सुरेखा. देहाचा आठव कुठं आहे त्याला. अरे पण ते निषिद्ध मार्ग आहेत ना. तुम्ही पहा नर्मदेच्या तटाकावर किंवा गंगेच्या तटाकावर अलिप्त घनदाट जंगलामध्ये काही साधू महात्मे राहायचे. आजही काहींचे आश्रम आहे. मग ते त्यांची चिलीम पेटवायची. पण त्यावेळेला सांगितलं जायचं त्या हिंस्र प्राण्यांमध्ये पशूंमध्ये राहण्याकरता त्यांनी पेटवलेली ती चिलीम आहे. ते देहाचा विसर पाडण्याकरता या साधनाचा अवलंब करायचा. पण महाराज म्हटले आमच्या कर्मात आमच्या मार्गात ती साधनं निश्चित आहे बाबा. देहाचा विसर मला त्या साधनात पाडून आणखी तुझ्या लांब जायचं नाही. अरे असा देहाचा विसर पाड की नाठवूनी देह पायाचे चिंतन अवसान तो क्षण नाही मधी काही ऐसी दशा येईन माझ्या अंगा
चित्त पांडुरंगा झुरत असे नाठवुनी देह पायाचे चिंतन. तुझ्या भजनामध्ये मला देहाचा आठव होऊ नये आणि तो होऊ नये असं जर वाटत असेल तर तो उपकार केले पाहिजे. भक्ती साधनेमध्ये मी कोण्या देशाचा, कोण्या गावचा, किती श्रीमंताचा, कोणत्या कोणत्या पदाचा याची आठवण फार स्वारस्य ठेवत नाही. काय आपल्या पदरात घालणार नाही. आपल्याला परमार्थ करत असताना देहाचा आठव देवाजवळ होऊ नये. पंढरपूरला बारीमध्ये लागलेल्यावर काय बोर्ड लावलं असतं का, कपाळावर लिहिलं असतं का, हा मराठा समाजाचा आहे, हा वंजारी समाजाचा आहे, हा नावी समाजाचा आहे, हा धोबी समाजाचा आहे. कोणतं बोर्ड आहे तिथं? काय देहाचा आठव असतो? अरे जात नाही, पात नाही, धर्म नाही, पंथ नाही. देवाधिकांनी या सगळ्याच परमात्मा अवतारामधल्या महापुरुषांचं जीवन अभ्यासलं, त्यावेळेला जात म्हणून अभ्यासलं नाही. आपल्या पांडुरंगाकडे चला, कोण कोण आहे देवाजवळ. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर. सगळे बसलेले म्हणा एकदा, सगळे म्हणा. मी पुढं म्हणतो, तुम्ही माग म्हणा. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी. म्हणा आई म्हणा. सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर. पुढे चाले ज्ञानेश्वर. मागे मुक्ताई सुंदर, मागे मुक्ताई सुंदर. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. संगे गोपाळांचा मेळा. वा वा. संगे गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा. गोरा कुंभार मांडीवरी, गोरा कुंभार मांडीवरी. म्हणा म्हणा महिला मंडळी. चोखा जीवा बरोबरी, पंखा कळेवरी. पंखा कळेवरी. नामाकरांगुळी धरी, नामाकरांगुळी धरी. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. संगी गोपाळांचा मेळा. म्हणा पोरानो. संगी गोपाळांचा मेळा. संगी विठू माझा लेकुरवाळा.
ही वारकरी संप्रदायाची सुंदर चित्रावली कॅमेऱ्यात कैद करून ठेवा. कसला आला संबंध, किती समाजाचे, किती जाती पंथा धर्मातले संत आहे. कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान, सेनाना, विजान, विष्णुदास, चोखा मेळा बंका, जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. किती आहे हो. चोखी याची भक्ती कैची, कसला आला देहाचा आठव. मंगळवेड्या भोवते कुसू घालावया. मंगळवेड्याला गेले, चोखोबार आहे. एका भिंतीचं काम होतं, गावकोच बांधायची होती. या लॉन्सला जसं गावको केलेले, कडलोट केलेला आहे, कंपाऊंड केलेलं आहे, अशी गावकोच बांधायची. आणि चोखोबाऱ्यांना बोलावलं मंगळवेड्याला उभे. काय करता करता ते कुसुक काम करता करता 4 महिने याची रीतीने लोटले. कुसुक कडाडले अकस्मात. 4 महिने जे बांधकाम केलं, दानकन ते सगळं खाली पडलं. तयाखाली महार बहुचूर झाले. चोख्याने अर्पिले प्राण देवा. अनेक महार काम करणारे सगळे बांधव त्या कुसुखाली दबले. चोखोबाराही दबले आणि चोखोबारांचा प्राण गेला महाराज. इथं पांडुरंगाला माहिती पडलं. नामदेवरायांना बोलावलं, सांगितलं जा देव म्हणे नाम्या त्या जावे तेथे, त्याच्या अस्थी येथे घेऊन याव्या. तू स्वतः तिथं जा आणि त्या चोखोबारांच्या अस्थी घेऊन ये बाबा. अहो नामदेवराय म्हटले, देवा तिथं काय एक महार मेला का? अनेक तयाखाली बहु महार चूर झाले, अनेक महारांचा प्राण तिथं गेला, असं प्रमाणच आहे. मी अस्त्या चोखोबारांच्या आणू तरी कशा? जा जा नामदेवा. अरे प्रत्येक हाड उचलून कानाला लावायचं. ज्या हाडामधून विठ्ठल 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 ध्वनी बाहेर आला, त्या अस्त्या माझ्या चोख्याच्या आहे. स्वतः भगवंतानं सांगावं आणि हाड घ्यावं, कानाला लावावं नामदेवरायांनी. ज्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी बाहेर आला, त्या अस्त्या भगवंताजवळ आणल्या. विषय असा आहे, देहाचा विसर पडला की हाड सुद्धा माणसाची विठ्ठल विठ्ठल बोलतात. एवढं ध्यानात ठेवा. पारमार्थिक साधना उत्तम व्हावी असं वाटत असेल तर देहाचा विसर पडा. आपलं याचंच अंतर कमी होत चाललं. याचं अंतर वाढवण्याकरता आपण जन्माला आलो. 3-3 वेळा माणसं काही वेळेला आरशात पाहतात, मी कसा दिसतो. अरे 40 वर्षापर्यंत पाहशील, तू 42चा झाला की तुला थोबाडा पुढं आरसा सुद्धा धरावा वाटणार नाही. पानाला घ्यावं वाटतं. जुने लोक म्हणायचे ना, म्हातारी बाजारात गेली आणि केवढाला आरसा म्हणून विचारते. 100 दिला, 100 रुपयाला. अरे काय लाज वाटते का तुला? 100 कुठं आरसा भेटतो का? मी लहानाची मोठी झाली, 5 रुपयाच्या वरती आरसा घेतला नाही. अरे आम्ही लहान होते तेव्हा 5 रुपयाला आरसा मिळत होता. तोंडही चांगलं दिसत होतं. 100चा आरसा निदान थोबाड तर नीट दिसलं पाहिजे. तो म्हणे, म्हातारे तेव्हा तू नीट होती का आरसा नीट होता? अगं तेव्हा तूच नीट होती दिसायला. आता काय या आरशात? आता आरसा लाखभर रुपयाचा घे, हेच बरं नाही तर आरसा काय दावेल? त्याचा स्वभाव आहे जैसे तैसे दावी आरसा. जसं आहे तसं दाखवणं आरशाचा स्वभाव आहे. याचं अंतर ज्यांनी वाढवलं त्यालाच याचा आनंद भेटला. याचं अंतर कमी होत चाललं, हात जीवाचा वाटायला लागला की माणसं मग पांढरे झालेली काळे करता. करा, पण देहाचं अंतर मात्र आपण वाढवू शकत नाही. याचं अंतर वाढवा. तुकोबार आहेत ते वाढवण्याकरता भगवंताला प्रार्थना करतात, देवा देहाचा विसर पाडी मज. बरं झालं देवा की हे देहाचं अंतर पाडणं पारमार्थिक साधनेकरता पोषक असतं, हे आम्हाला कळालं तरी बरं झालं. केशवराजा, आमच्या ते लक्षात आलं, जर तू एवढा देहाचा विसर आमचा पाडला तर निश्चित या तुकोबारांचा जीव सुखी होईल. देवा अभंगाचं 2रं चरण. तरीच हा जीव सुख पावे माझा, 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 माझा रे. तरीच हा जीव सुख पावे माझा,
गळोले बरे केशी राजा बरे केशी राजा बरे बरे केशी राजा कळोले तरी हा जीव सुख पावे माझा तरी हा जीव सुख पावे माझा 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 बरवे केशव राजा हे बरवे केशव राजा बरवे बरवे बर केशी राजा बर केशी राजा बरे केशी राजा बरे केशी राजा गळवाले तरी हा जीव सुख पावे तरी हा जीव सुख पावे सुख पावे माझा. वा कैलास महाराजांना सगळ्यांना ऐकायची इच्छा होती. ते वेळात वेळ काढून आज हजरही राहिले. वा म्हणजे ओंकार महाराज कैलास महाराज या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. महाराज या संप्रदायाचं वैभव आहे. संगीत क्षेत्रामध्ये अबोध क्रांती दोघांनी केली. खरोखर त्यांच्या कलेला सलाम आहे, कौतुक आहे. तरीच हा जीव सुख पावे माझा. कधी सुख पावे माझा? देहाचा विसर पाडी मग सुख पावे माझा. हा सुखी व्हावा असं वाटत असेल तर थोडं याला विसरा. याला धरलंय म्हणून त्रास आहे. अनेक 70% बाप माझा पोरगा नालाय काय म्हणून दुखी. द्या सोडून. कदाचित ते आपलं पाप आपल्या पोटी जन्माला आलं असेल. फार लोड घेऊ नका. आयुष्य जगा स्वतःच. तो चुकीचं वागतो याचा त्रास तुम्हाला का करून घेताय? याचे भोग आहेत ते कर्माचे, ते भोगावेच लागतील त्याला. त्यात बदल नसतो होत. आपल्याला वाटतं हे माझं आहे, कसं होईल कसं होईल. काहीच होत नसतं. हे परमेश्वरानं ठरवलं ते होणार. तुम्ही स्वतंत्र तुमच्या उद्धाराची उपासना करा. या संबंधात मी अमुक सोयरा आहे, तो असं वागतो, तो असं बोलतो, त्याचं असं चाललंय. किती दिवस हा त्रास सहन करता? स्वतःचा विचार करा. भगवंता करता आपण काही केलं का? 10 मिनिटाचं ऑपरेशन झालं पुण्यात एका माणसाचं. 2 मुलं नगरसेवक, गटनेता पद भूषवलेलं. 10 मिनिटाची सर्जरी झाली. 10 लाख रुपये बिल काढलं डॉक्टरांनी. डॉक्टरांचं बिल ज्या वेळेला त्या पेशंटच्या हातात आलं, डोळ्याला पाणी आलं. पेशंट म्हटले, काका रडू नका, तुमच्या मुलाचं माझं बरं चाललंय. अहो लाखभर रुपये कमी करतो, काही काळजी करू नका, पण तुमच्या डोळ्यात पाणी बरं वाटत नाही, तुमची तब्येत अजून बरी नाही. साहेब बिल जास्त झालं म्हणून माझ्या डोळ्याला पाणी नाही. मी करोडपती माणूस आहे, माझी मुलं हे बिल देऊ शकतात. पण रडत आहे का? माझं वय 52 वर्ष आहे. आता 10 मिनिट तुम्ही माझं हृदय सांभाळायला घेतलं तर 10 मिनिट हृदय सांभाळायचे तुम्ही 10 लाख रुपये घेतले. साहेब मी 52 वर्षाचा झालो. 52 वर्ष ज्या पांडुरंगानं माझं हृदय सांभाळलं त्याच्याकरता याचं विस्मरण मी कधीही केलेलं नाही आणि कधी त्याच्याकरता एखादं उपासनेचं पाऊल घातलेलं नाही. या पश्चातापानं अंतकाळात रडल्यापेक्षा आता तरी काहीतरी करून घ्या. काही तुम्ही जाणाऱ्या करता करू शकत नाही. आज मी करोडपती आहे असं म्हटलं योगेशरावांनी. खूप माझ्या भावाच्या कृपेनं मला प्राप्त झालं. बिचाऱ्यानं खूप मेहनत केली. आज आमचं बरं चाललंय. माझ्या भावाला मी काहीतरी देऊ इच्छितो. किती पैसा पाठवता येईल तिकडं? काय मनी ऑर्डर पाठवता येईल? कोणता पत्ता आहे? पण तुम्ही वाजवलेले तुमच्या भावाकरता जे टाळ, तुम्ही केलेला हा सन्मान, केलेलं पुण्य, वैदिक पुण्य, भक्तीतलं पुण्य, हे मात्र नारायणरावांच्या उद्धाराला कारणीभूत ठरेल. यातलं तिथं जाऊ शकतं, आपलं तिथं काही जात नाही. अहो मी जर ठरवलं, माझ्या आजी आजोबांनी खूप पायीवारी केली, बुवा आमच्या घरी मोटरसायकलही नव्हती
आज माझ्याजवळ एवढी मोठी भारी गाडी आहे, मी माझ्या आजोबांना एकदा गाडीत फिरवायची. कसली काय इच्छा पूर्ण करू शकता तुम्ही, पण तुम्ही केलेला हरिपाठ मात्र तुम्ही तुमच्या आजोबाला देऊ शकता. महाराज मला प्रामाणिकपणानं सांगावं वाटतं, तुम्हाला बसल्या जागेवर कीर्तनातून निघता निघता एवढंच घरी घेऊन जा. खरोखर याच्यावरची माया कमी करून भगवंताकडे लावायची. संकल्पावी माया संसाराची, याच्यावरचं प्रेम काढा आणि भगवंताकडे लावा. तरीचा हा जीव सुख पावे माझा. सुखाला जा, याचा आठव विसरला की माणसाला सुख, झोपायला सुख वाटतं की नाही. सकाळी थंडीच्या दिवसात तुम्हाला जर कोणी आवाज दिला, बाळा उठ रे, उठाव वाटतं. अरे इतका गाढ झोपतो माणूस. झोपे सुख आहे महाराज. झोपेच्या सुखाकरता ज्ञानोबांनी ओवी खर्च केली. साचची पुढती विरा, जरी नाही ता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून एका ज्ञानोबाई म्हणतात. झोपेत ब्रह्मभाव आहे, भगवंताच्या जवळ जातो माणूस झोपेत, तेच सुख आहे. कसलाच आठव राहत नाही, हा गाळ झोपलेला राहतो. झोपेत जाणीव असते का आपण गरीब आहे? झोपेत जाणीव आहे आपण आमदार आहे? झोपेत जाणीव आहे आपण घरात आहे की रोडला आहे? झोपेत जाणीव आहे तुमच्या घरातलं धन चोरीला गेलं? झोपेत जाणीव आहे उद्या तुम्हाला काही काम करायचंय? झोपेत जाणीव आहे तुमच्यावर 50,000 रुपयाचं कर्ज आहे? जिथं जाणीव नाही तिथं समाधान आहे, झोपेत आनंद आहे. अहो या भिंतीजवळ झोपता माणसं, सकाळी तिकडं उठता, काय झोपेतला आनंद घेता काय काय माणसं. एखादा तो माझ्या धोतर फाळून टाकलं झोपेत रात्री, टर्गन धोतर फाळून टाकलं. मी उठून बसलो, म्हटलं राम राम. धोतर फाडलं तुम्ही? तो म्हणे आपला भाव ठरला ना, तुम्हाला 2.25 मीटर पाहिजे ना कपडा. तो कपड्याच्या दुकानावर होता, त्यानं रात्री कपडा फाडला. भानच नाही, ध्यानच नाही त्याला. एकानं तर मी मुक्ताबाईच्या मठात झोपलेलो होतो. तिथे झोपायला जरा अडचणच असते. वारी कोणी रात्री बॅगा घेऊन येतो, कोणी रेल्वेनं आलं, एसटीनं आलं की तशा बॅगा ठेवायच्या. आमच्या मुक्ताबाईचा धर्मशाळा म्हणजे रेल्वेचा डबा आहे. किती जण येऊ द्या, तो मठ नाहीच म्हणत नाही. आणि एक तर रोडला आहे. मी असं झोपलेलो होतो, माझ्या शेजारी असा झोपला, माझे पाय तिकडं. मी म्हटलं अरे याला लाथा लागताय, आपण असं झोपू. मी असं झोपलो त्याच्या पायाकडून पलीकडून, त्यानं झोपीत मला लाथ आणली. एका लाथीत मी उठून बसलो. म्हटलं मेलो गोळ्या, कोण आहे हा? म्हटलं भाऊ तुम्ही जरा लात मारली मला. तो म्हणे मी लात नाही, मी किक मारली गाडीला. म्हटलं बरं झालं तुम्ही किकच मारली, चक्कर बिक्कर आणायचा प्रयत्न केला नाही, त्यात जीव गेला असता आमचा. हो, झोपेत माणसाला भान राहत नाही. मार झोपे जाऊ द्या. एक माणूस झोपलेला आहे, तो मला ज्ञानोबांचं उदाहरण सांगतो. काय ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी प्रकाशमय, दरिद्री नाही ठेवत ज्ञानेश्वरी माणसाला. शब्दाची खूप उपलब्धी ज्ञानेश्वरीमध्ये. ज्या माणसाजवळ ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, तो दरिद्री नाही, तो श्रीमंत माणूस आहे या जगातला. स्वप्नामध्ये एका माणसाजवळ काही चोर आले आणि झोपलेला हा चोर चोरी करायला लागले आणि यानं त्या चोरांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्या चोरांनी याला धरलं, दोघांनी धरलं आणि दोघं पुढे आले. कोयत्यानं याचे दोन्ही पाय तोडून टाकले. दोघं पाय नाही त्याला, रक्त व्हायला लागलं. चोरांनी सगळं धन घेतलं, घरदार उठलं. पाय नाही, तो म्हणे मी आता कष्ट कसे करू, उद्यापासून मी चालू शकत नाही. आकसा बोक्सा सगळं घरदार रडत होतं. खूप त्रास होत होता त्याला, खूप वेदना होत होत्या. कुठं होत होत्या? स्वप्नात. आता याच्यावर इलाज काय हो? फक्त जाग येणं एवढीच इलाज. त्याला भान आहे काय खरंच तोडलं नाही काय, याचं भान नाही. ज्ञानोबा बोलतात, स्वप्नीची या घाया ओखद चेवची धनंजया. अरे स्वप्नात घातलेल्या घावावर एकच इलाज आहे, चेवची धनंजया. चेवाला जाग आली की दुःख गेलं. जोपर्यंत आठव नाही तोपर्यंत सुखही नाही, आणि तोपर्यंत दुःखही नाही, आणि आठव नाही असं जर म्हणाल तर भक्ती साधनेतल्या देहाच्या विस्मरणात दुःखाचा तर संबंध नाही, पण केवळ सुखाचाच पूर आहे. त्याचं कारण तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले.
आपल्यावर परमेश्वराची कृपा व्हावी याचा विसर पडावा. महाराज आणखी तुम्हाला जीवनात काय अपेक्षित आहे याचा विसर पाड, पण अनन्य साधनाने नाही. माझं चित्त तुझ्या चरणावर ठेव, मग याचा विसर पडेल. आम्हाला असा विसर अपेक्षित आहे. अभंगाचं तिसरं चरण. आवरे चेता आके पाया पाशी ठावरे चेता आके पाया पाशी ठावते चेता राखे पाया पाशी ठावते चेता राखे पाया आवरे चेता आके पाया पाशी ठावरे चेता राखे पाया पाशी ठावते चेता राखे पाया पाशी ठावते चेता राखे पाया सकळ गुतीसी सकळ सुख पावे मला तरीच हा जीव सुख पावे मला सुख माझा विठोबार कुमाई अरे विठोबार बोला सगळे बाबा. विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबा बाबा आणा बुक्का नाही. विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरे विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार हरे विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत निवृत्तीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मुक्ताबाई महाराज की जय. दिवाताईसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीचा जीव सुख पावी माझा.
बरे केशिराजा कळो आले. कसा विसर पाड देवा. ठाव दे चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित. देवा त्याचा आठवच आम्हाला होऊ नये याकरता तू एक काम कर. आस भय चिंता लाज काम क्रोध या 6 गोष्टीच्या आम्हाला लांब ठेव. आस देऊ नको, लाज देऊ नको. मनुष्याला परमार्थ करताना खूप लाज वाटते. महिलांना तर खूप, मुलींना खूप. 3-3, 4-4 महिने गॅदरिंगच्या स्टेजवर नाचायचा सराव करतील पोरी, पण ज्ञानेश्वरी मात्र वाचावी वाटणार नाही. अहो ठीक आहे छोट्या पोरींचं, पण 12वी पास झालेल्या मुलीला नाचून साध्य काय करायचं इथं? साध्य काय करायचं? म्हटलं पाहिजे ज्या मुलीला एखादा कॉलेज लेवलचा टीचर म्हणतोय की तुला नाचायचंय, त्यावेळेला तिनं म्हणावं, सर मी इज्जतदार कुळातली पोरगी आहे, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ सांगा समाजाला पटवून देईल. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभू राजा था. शंभू राजा समाजाला पटवून देईल. अहो शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला स्पर्श करू देणार नाही ही सिंहगर्जना करणारा राजा ज्या भूमीत जन्माला येतो तो शिवछत्रपती समाजाला पटवून देईल. पण तमाशातली बाई जसं स्टेजवर नाचून लोकांचं मनोरंजन करू शकते तशी मी नाचणार नाही सर. 16 वर्षाची एक प्रतिभा नावाची पोरगी साडी नेसून मजल दर मजल मुक्काम दर मुक्काम प्रवास करते आपल्या आयुष्याचा. तीच प्रतिभा नावाची पोरगी पहिले पुढे आमदार होते, खासदार होते, मंत्री होते, राज्यपाल होते, पण ती प्रतिभा नावाची पोरगी आयुष्यातली नीती सांभाळून आचारसंहिता सांभाळून या महाराष्ट्राची लेख प्रवास करते. त्यावेळेला वयाच्या 71व्या वर्षात या देशाची राष्ट्रपती होते. मी त्या प्रतिभाताई पाटलांची मुलगी आहे. साडी नेसून लोकांचं मनोरंजन करू शकत नाही, साडी नेसून या राज्याची संस्कृती मी सांभाळू शकते. तुमच्या मनोरंजनाची अपेक्षा माझ्याकडून करू नका. असं ज्या दिवशी महाराष्ट्रातली एखादी पोरगी म्हणेल त्या दिवशी मला वाटत नाही महाराज की कॉलेज लेवलच्या मुलीला कोणी म्हणेल की तुला गॅदरिंग मध्ये डान्स करायचा आहे आणि तुला या कॉलेजच्या मुलींचं या सगळ्या स्टॉपचं मनोरंजन करायचंय. का? लाज नाही म्हणून. लाज हा धर्म बाळगलाच पाहिजे. नारी लज्जया स्त्रीचा धर्म आहे तो. आवाज येत नाही हो काय काय महिलांचा घरात आवाज, केवळ केवळ पायात काही पैजनाचा आवाज येतो केव्हा केव्हा. लक्ष्मीची पावलं वाजतात. नारीला लाज हा धर्म आहे. ज्या घरातल्या महिनेला लाज सोडली तिचं घर उद्ध्वस्त झालं समजा. सासरही उद्ध्वस्त होतं आणि माहेरही उद्ध्वस्त होतं. स्त्रीनं लाज सोडावी लागते. दिसाला सुंदर असणाऱ्या महिलेला सन्मान नाही, ज्याला लाज आहे तिला सन्मान आहे. दिसाला सुंदर तर वेश्या बी असते पण लाज नाही ना तिला. ज्या स्त्रीला लाज नावाचा धर्म आहे तिचं घर शोभायमान आहे. काही बाया तर गल्लीतून गेले की असं वाटते पोकल्यान गेला आपल्या गल्लीतून, इतका धबधबा आहे त्यांचा चालण्यात. काय करताय? त्यामुळं आस भय चिंता लाज पुढं काम क्रोध. तो काम जो चांगल्या चांगल्याना त्रास देतो, तो क्रोध जो चांगल्या चांगल्यांचं आयुष्य बर्बाद करतो. त्या 6 गोष्टीच्या आम्हाला लांब ठेवू. कीर्तनात बसलेल्या मंडळींनी 6 गोष्टी ध्यानात ठेवा. या अपयशाचा पत्ता आहे हा. ज्याला कोणाला अपयश पाहिजे असेल जीवनात, ज्याला कोणाला आपल्या आयुष्याचं वाटोळ करून घ्यायचं असेल त्यानं या पत्त्यावर जा, तुमचं वाटोळ होईल. या पत्त्यावर जा, सत्यानाश होईल. पण या पत्त्यावर जाऊ नका, देवाची भेट होईल. म्हणून आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. यांचा आणि माझा कधी दुरान्वय संबंध देवा येऊ देऊ नको. काय येऊ देऊ नको? कारण मला तुझ्याजवळ यायचं आहे, मला सुखी व्हायचं आहे. तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरे केशिराजा कळो आले. दुसरं काही मागायचं नाही पांडुरंगा, मागणे ते एक हेची आहे आता. असं एवढंच पदरात घाल. मुखी नाम संत संग दे, मुखात नाम दे आणि सदैव चांगल्याच्या सहवासात आम्हाला घाल. या गोष्टी इतरांकरता आपल्याला आज मागता येणार नाही किंवा देईल परमात्मा याचा विश्वास नाही. पण ज्यांनी कीर्तन सोहळा आयोजित केला त्या नारायणरावांच्या पोराला मात्र परमेश्वराला मागू. या गोष्टीच्या लांब ठेव. त्यांना आस वही चिंता लाज काम क्रोध याच्या माग
लांब ठेव, यांचा संबंध या शेलार परिवाराचा तुटू दे बाबा. तू तुझ्या चरणी आम्ही वैकुंठवासी नारायण बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एवढंच मागतो. मागणे ते कहेची आहे आता, मुखी नाम संत संग देई. मुखात नाम दे आणि संताचा सहवास दे, बस. तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजा कळो आले. पण हे सगळं देताना तुकोबाराय म्हणतात, हे सगळं नाटकात देऊ नको देवा, हे सगळं सेवेत दे, भावनेच्या विश्वात दे. एवढंच तुझ्या चरणी मागण्या. अभंगाचा शेवट. मने नको वर पंग देवा, तुका मने नको वर पंग देवा. मने नको वर पंग देवा, तुका मने नको वर पंग देवा. घे माझी सेवा, घेई माझी सेवा. भाव शुद्ध माझी सेवा. तरीच हा देव सुख पावे माझा, सुख पावे. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, 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 एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, 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 एकनाथ नामदेव तुकाराम. तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा. घेई माझी सेवा भाव शुद्ध, तरीचा हा जीव सुख पावे माझा.
बरे केशिराजा कळू आले. देवा, हे सगळं करत असताना नाटक मात्र आमच्या भक्तीत असू देऊ नको. कधीतरी आयुष्याचा विराम मला घ्यायचा आहे, हा विश्वास जर अंतःकरणात असला तर मनुष्य परमार्थ सुद्धा मनापासून करेल. नाटकातला परमार्थ नाटकच आपल्या पदरात पाडून देईल, एवढं ध्यानात ठेवा. कोणत्याच गोष्टीचं नाटक करू नका. पितळ पितळ आहे, ते कधीतरी उघडं पडणार. सौंदर्याचं नाटक, कलेचं नाटक, सन्मानाचं नाटक, पैशाचं नाटक, श्रीमंतीचं नाटक, अभ्यासाचं नाटक, विद्वत्तेचं नाटक, किती दिवस हे नाटक करायचे? हे नाटक फार वेळ जगामध्ये टिकत नाही. म्हणून कीर्तनात बसलेल्या मंडळींना प्रार्थना आहे, तू का म्हणे नको वर पंग देवा, वरवर वेगळं अनंतरंगापासून वेगळं. आईची माया लेकरावर जशी आहे तितका प्रेम भक्ती मातेवर करा. प्रेमाचं नाटक करणारे ते बरेच आहे, पण नाटकातलं प्रेम नाही. कितीही प्रेमानं दुसऱ्याचं पोरग जवळ घेतलं तरी काय दुसऱ्याची ती बाई त्या लेकराची माय होऊ शकते? दुसऱ्याची माय दिसायला गोरी दिसेल म्हणून तिच्या दुधाला कोणी झोरत नाही. त्याला माहितीये माझी माय रंगानं काळी, पण ही माय आहे, ती मला झोपवते, मला हसवते, मला खेळवते. तीच भूक लागली की पाजते, तीच शी आली की मला बाहेर घेऊन जाते. माझ्या सुखदुःखाचं माहेर माझी माय आहे. हे जेव्हा लेकराला कळतं त्यावेळेला मानी म्हटल्यावरही माय त्याला पाणी देऊन त्याची बोडवण करते, त्याला तृप्त करते. तसं नाटकात आईकडं थांबता येत नाही, तसं नाटकात भगवंताकडे थांबता येत नाही. अभिनयात परमार्थ करता येत नाही. अभिनय अभिनय असतो, अनुकरण अनुकरण असतं. पण तुकोबाराय मात्र अनुसरणात परमात्म्याची सेवा मागताय. तुका म्हणे नको वर पंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध, तरीचा जीव सुख पावे माझा, बरे केशिराजा कळो आले. तुम्हा सगळ्यांच्या चरणी मनापासून प्रणाम करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. पुनश्च एकदा संपूर्ण कुटुंब आपल्या या तालुक्यात या परिसरात सन्मानजनक जीवन जगत असलेला हा नवनाथ बाबांचा शेलार परिवार, त्यामध्ये नवनाथ ममताजी शेलार, जिजाबाई नवनाथ शेलार या दोघं माता पित्यांच्या पोटी जन्माला आलेले दोघं भावंड, त्यामध्ये वैकुंठवासी नारायण नवनाथ शेलारांचं आजचं पुण्यस्मरण ज्या भावाने आयोजित केलं ते आदरणीय योगेश नवनाथ शेलार, सोनाली योगेश शेलार, पूजा नारायण शेलार, विशाल नारायण शेलार आणि त्यांची सुकन्या सारिका नारायण शेलार या सगळ्यांप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. तुमचा प्रेम आशीर्वाद जसे नारायणराव असेपर्यंत म्हणतो काय काळजी करू नका, मोंगळा झाला तरी चालेल पण पिंगळा होईल. जसं आजवर या नारायणरावांच्या हयातीत तुम्ही या परिवाराला जीव लावला, तसं त्यांच्या पश्चातही योगेशरावांचा संपूर्ण हा कुटुंबाचा भार आपणही थोडा थोडा सांभाळावा. तुम्हाला काही पैशाचीच मदत करायची नाही, पैशाचं सहकार्य करायचं नाही, पण प्रेमात मात्र या परिवाराच्या कधी अंतर पडू देऊ नका, एवढीच विनंती तुम्हा सगळ्यांच्या चरणी करतो. माझ्या वाणीला विराम देतो. सगळ्यांना इच्छा आहे पिंगळा ऐकायची, तेवढं म्हणूया आणि वाणीला विराम देऊया. संतांचं ऐकत आपण भगवंताच्या दिशेनं चला, आपलं बरं होईल. अन्यथा आपल्याला परिणाम भोगावा लागेल. काय परिणाम आहे म्हणतो, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी नाही काल, तरी दुसरा येईल, तरी नाही काल. तर ते शेवटी बा काळ बांधून येईल, तर ते शेवटी बा काळ बांधून येईल. हरण शेवटी बा, काळ बांधून येईल, हरण शेवटी बा. हे एक जनार्दनी आमच्या बाबा
सगळं घरी रोज आहे का? ताण घेऊ नका. कोणाकोणाचा ताण घेता? इथं किती नीट वागलो तरी 40% समाज आपल्या कायम विरोधात आहे. ताण घेता कोणाचा? महिला मंडळी आपला दरवाजा बंद करायचा आणि ताना नाचायचं. फक्त भांडे पाडू नका घरातले म्हणजे झालं बाबा. आता नाचण्याचा आणि गाण्याचा शेवट कोणा करताय असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर गायना चेवुडे आपुलिया छंदे गावुनाचो विठो तुझा करोनवाद जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हा विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिलेले पुरे वेडे वाकोडे उतरे क्षमा अपराध महाराज नाही विचारिला अधिकार या मुला अपराध महाराज तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया शंकरा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की